नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. 31 तारखेला मराठवाड्याच्या पूर्व भागात आणि विदर्भात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्राकडे सरकत असल्यामुळे मराठवाड्याच्या बहुतांश भागात, विदर्भाच्या बहुतांश भागात 1 तारखेला जोरदार पावसाळी वातावरण तयार होईल. संपूर्ण महाराष्ट्रात या कमी दाबाचा प्रभाव 2 तारखेला जाणवतोय. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र असा याचा प्रभाव राहील. थोडा पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात या कमी दाबाचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात म्हणजे उत्तर मराठवाडा, संपूर्ण विदर्भ, संपूर्ण उत्तर महाराष्ट्र अशा या कमी दाबाचा प्रभाव 3 तारखेला जाणवण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या प्रभावामुळे स्थानिक कमी दाब निर्माण होणार असून 4 आणि 5 तारखेला महाराष्ट्रात खूप मोठी पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. कमी दाब महाराष्ट्रावर स्थिरावण्याची शक्यता असल्यामुळे आणि एकूणच हवेचा दाब महाराष्ट्रात कमी राहिल्यामुळे मध्य भारतावर खूप मोठं पावसाळी क्षेत्र तयार होईल. एकूणच आपण बघतो मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ असं मोठे पावसाळ्याचे प्रभाव आपल्याला अगदी 6 तारखेलाही जाणवतो आहे. 7 तारखेला तर मध्य महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये खूप मोठी पावसाळी परिस्थिती निर्माण होईल. या 10 दिवसाच्या पावसामुळे जायकवाडी प्रकल्प 80 ते 90% भरेल असा अंदाज आहे. महाराष्ट्रातील जे छोटे तलाव, धरणं, प्रकल्प आहेत हे देखील या 10 दिवसात भरून जातील. 29 तारखेला पूर्व विदर्भ आणि कोकण म्हणजे आज हलकं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात स्थानिक पावसाच्या वातावरणासाठी सुद्धा अनुकूल वातावरण आहे. पावसाचं प्रमाण 30 तारखेला विदर्भ आणि पूर्व मराठवाड्याकडून वाढायला सुरुवात होईल. कोकणात हलकी ढगाळ परिस्थिती राहील. महाराष्ट्रात प्रत्यक्ष पावसाला सुरुवात 31 तारखेला होईल. विदर्भ, मराठवाडा, कोकण असं पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल. स्कायमेटने कमी दाब महाराष्ट्रावरच येणार आणि मोठ्या प्रमाणात बरसणार 1 तारखेपासून हा अंदाज कायम ठेवला आहे. 2 तारखेला देखील स्कायमेटचा अंदाज पावसाचा कायम आहे. स्कायमेटचा 3 तारखेचा अंदाजही कायम आहे. मात्र पर्जन्य छायेच्या प्रदेशात पाऊस कमी व्हायला सुरुवात होईल. 4 तारखेला देखील विदर्भ, मराठवाडा, कोकण पावसाळी प्रमाण उत्तर महाराष्ट्रापर्यंत कायम राहणार आहे. कोकणात 5 तारखेला पावसाचं प्रमाण वाढेल. विदर्भात पावसाचं प्रमाण वाढेल. इतरत्र पावसाचं प्रमाण हलकंसं कमी होण्याचा अंदाज स्कायमेटने दिला आहे. 6 तारखेला देखील मराठवाडा, विदर्भ, कोकण असं पावसाळी वातावरण कायम राहणार आहे. आपण आजचा अंदाज जर बघितला तर ECMWF मॉडेलने आज पूर्व विदर्भातून पावसाला सुरुवात होण्याची अंदाज दिला आहे. 30 तारखेला मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र असं हलकं पावसाळी क्षेत्र तयार राहील. 31 तारखेला देखील मराठवाड्याचा पूर्व भाग आणि विदर्भातच पावसाला सुरुवात राहील. या दरम्यान चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये अधिक पावसाची शक्यता आहे. प्रत्यक्ष